चला आपण लसावी आणि मसावी या घटकामध्ये भाग 1 मध्ये काही माहिती दिलेली होती, उदाहरणं सोडवून दिलेली होती। आणि आता भाग 2, जर कोणी भाग 1 बघितला नसेल लसावी आणि मसावीचा, तर तो यूट्यूब चॅनल वरती आहे बघा, सिद्धी कोचिंग क्लासेस वरती जावा आणि तिथं लसावी आणि मसावी भाग 1 असा एक व्हिडिओ टाकलाय, तो याच्या अगोदरचा भाग आहे, तर तो बघून घ्या। आणि त्याच्यानंतर बघा आपण भाग 2 मध्ये लसावी आणि मसावी याच्यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी आहेत, या बघणार आहोत। तर जोडमूळ संख्या, आता तुम्हाला जर 2 संख्या दिल्या तर त्याचा लसावी आणि मसावी काढायला शिकला होता, पण तुम्हाला त्यातील जोडमूळ संख्या, मूळ संख्या किंवा सहमूळ संख्या असतील किंवा क्रमागत समसंख्या असतील, यांचा लसावी किंवा मसावी काढायला सांगितला तर काय करायचं आहे, याविषयी महत्त्वाच्या बाबी इथं दिलेल्या आहेत बघा। जोडमूळ संख्यांचा मसावी 1 असतो। जर तुम्हाला 2 जोडमूळ संख्यांचा, जोडमूळ मध्ये 2 संख्या असतात पण त्या दोन्हीही मूळ असतात, मूळ असून ह्या त्या लागोपाठ आलेल्या 2 मूळ संख्या म्हणजे जोडमूळ संख्या आपण शिकलोय की ज्या 2 मूळ संख्यांच्या मध्ये एक संख्या असते, इथं 11 आणि 13 या 2 जोडमूळ संख्या आहेत, त्याच्यामध्ये फक्त एक संख्या 12 ही आहे। म्हणजे अशा जोडमूळ संख्या 71 आणि 73 असेल, 71 आणि 73 असेल, 71 व 73 मध्ये फक्त 72 आहे। 71 आणि 73 असेल, 11 आणि 13 असेल, 5 आणि 7 असेल, अशा जोडमूळ संख्यांचा मसावी जर काढायला सांगितला तर तुम्ही त्याचा मसावी काढायला अवयव काढत बसायची काही गरज नाही। फक्त एक वाक्य लक्षात ठेवायचं की जोडमूळ संख्यांचा मसावी हा 1 असतो, जोडमूळ संख्यांचा मसावी हा 1 असतो। म्हणजे इथं दिलंय बघा उदाहरण, 11 व 13 यांचा मसावी 1 आहे, म्हणजे कॉमन अवयव। आता इथं तुम्ही जर 11 आणि 13 याचा अवयव पाडलं तर काय येतं, मूळ संख्यांना त्या संख्या आणि 1 ने भाग जातो, 11 गुणिले 1, इथं येईल 13 गुणिले 1, मूळ संख्यांचा अवयव पडत नाही, त्याचा कॉमन अवयव फक्त आणि फक्त 1 असतो, म्हणून मसावी याचा काय येईल, फक्त 1 येईल। तर इथं जोडमूळ संख्या, परीक्षेला जर असं तुम्हाला आलं की जोडमूळ संख्यांचा मसावी किती आहे, तुम्ही त्यात गोंधळून जाण्याची काही गरज नाही किंवा अवयव पाडण्याची सुद्धा गरज नाही। अवयव पाडत गेला तर वेळ तुमचा विनाकारण जाईल। तर इथं वेळेची बचत करण्यासाठी तुम्हाला एक वाक्य लक्षात ठेवायचं आहे आणि पटकन त्याचं उत्तर काढायचं आहे। इथं बघा सहमूळ संख्यांचा मसावी 1 असतो। आता जसं 2 म्हणजे जोडमूळ संख्यांचा मसावी 1 असतो, तसाच सहमूळ संख्यांचा मसावी सुद्धा 1 असतो। तर सहमूळ संख्या म्हणजे काय हे पाठीमागे तुम्हाला शिकवलेलं आहे, सहमूळ संख्या, मूळ संख्या। तर तुम्हाला सहमूळ संख्या म्हणजे काय हे माहित पाहिजे, म्हणजे थोडक्यात 9 आणि 10 याच्यामध्ये लागोपाठ आलेल्या संख्या आहेत, पण एक काय आहे, क्रमागत 2 संख्या, क्रमागत 2 संख्या सुद्धा सहमूळ संख्या असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल। तर 9 आणि 10 यातील एक आहे सम आणि एक आहे विषम, तर लागोपाठ येणाऱ्या क्रमागत 2 संख्या म्हणजे सहमूळ संख्या, आणि क्रमागत 2 संख्यामध्ये एक सम संख्या येते, एक सम संख्या येते 10, आणि इथं 9 म्हणजे 9 आणि 10 एक विषम एक सम आहे। किंवा 10-11 घेतलं तुम्ही, किंवा 10-11 घेतलं तरी सुद्धा या काय आहेत, तर सहमूळ संख्या आहेत। आता याची जरी फोड केली तुम्ही, म्हणजे तुम्हाला मसावी 1 येतोच का हे जर पडताळायचं असेल तर इथं बघा 5 दुनी 10, 10 एके 10, इथं बघा 11चा अवयव फक्त 11 आणि 1 येईल। याच्यामधला कॉमन अवयव आपण घेतो म्हणजे सामायिक घटक, तर फक्त काय आहे, 1 आहे, फक्त आणि फक्त 1 आहे। म्हणजे इथं 2 म्हणजे सहमूळ संख्या आहे, सहमूळ संख्यांचा मसावी सुद्धा काय आहे, 1। इथं 9 आणि 10, जसं तुम्हाला 10 आणि 11चा काढून दाखवला, 10चे अवयव पडतात आणि 11चे अवयव पडत नाहीत। इथं 9चे अवयव पाडून बघा, 9चे अवयव 3 गुणिले 9 गुणिले 1,
म्हणजे 3 गुणिले 3 9 आणि गुणिले 1 9 येतं. तर 3 3 आहे तर 5 आणि 2 आहेत. तर याच्यातील कॉमन संख्या फक्त आणि फक्त एकच आहे, म्हणजे इथं 9 आणि 10चा मसावी सुद्धा 1 येतो. इथं बघा पुढं सहमूळ संख्यांचा मसावी बघितला तर त्याचा काय बघायचं आपल्याला, लसावी बघायचंय. सहमूळ संख्या दिल्या तुम्हाला, आता इथं 9 आणि 10 दिलेलं आहे तर त्याचा मसावी 1 आला, परंतु लसावी जर काढायचं असेल पुन्हा तुम्ही अवयव पाडणार, पुन्हा त्यातलं कॉमन म्हणजे सामायिक घटक काढणार, परत त्यातील तुम्ही असामायिक घटक काढणार, असं करत तुमचा वेळ जाणार आहे. मग तुम्हाला थोडक्यात ट्रिकनं काढायचं कसं बघा, समूळ संख्यांचा लसावी त्याचा गुणाकार असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. समूळ संख्यांचा लसावी त्यांचा गुणाकार म्हणजे काय, तर 9 आणि 2, म्हणजे इथं दिलंय उदाहरण बघा, उदाहरण 9 आणि 10 या समूळ संख्या आहेत आणि त्यांचा लसावी 90 येणार आहे. म्हणजे काय करायला सांगितलं इथं, त्या दोन संख्या, ज्या दोन संख्या दिलेल्या आहेत तुम्हाला 9 आणि 10 दिले, तर याचा गुणाकार करा, गुणाकार हाच त्याचा लसावी असतो. पडताळा करायचा असेल तर बघा, 9 चे अवयव पाडा, 3 त्रिक 9, 10 चे अवयव बघा 5 दोन्ही 10, गुणिले 1 गुणिले 1 दोन्ही मध्ये अवयव आहे. तर आपण काय करतो, लसावीसाठी आधी सामायिक घेतो आणि नंतर आता सामायिक फक्त आणि फक्त 1 आहे, नंतर असामायिक घेतो, 3 ला कुठंच 3 नाही, 3 एक वेळेस येणार आहे, गुणिले 3, 3 साठी 3 पुन्हा येणार आहे, गुणिले 5 येईल कारण 5 सुद्धा एकदाच आहे, आणि गुणिले 2 येईल तर 2 सुद्धा एकदाच आहे. 3 एक 3, 3 त्रिक 9, 9 5 45 आणि 45 दोन्ही 90, तर याचा अवयव पाडूनचा लसावी आलेला आहे 90, आणि इथं गुणाकार करूनचा अवयव, इथं जे महत्वाचं वाक्य सांगितलेलं आहे की समूळ संख्यांचा लसावी हा त्याचा गुणाकार असतो, तर 10 90 असा थोडक्यात तुम्ही हे अवयव पाडायचा, पुन्हा त्यातील सामायिक असामायिक अवयव उचलायचा, त्याचा गुणाकार करायचा. याच्यामध्ये वेळ वाया न घालवता इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फक्त त्या दोन संख्यांचा गुणाकार, म्हणजे त्या दोन संख्यांचा लसावी, म्हणजे कोणत्या दोन संख्याचा जर समूळ संख्या असतील तर त्याचा लसावी हा त्या दोन संख्यांचा गुणाकार येतो. पुढे बघा, 2 क्रमागत समसंख्यांचा मसावी 2 असतो. 2 क्रमागत समसंख्या म्हणजे तुम्हाला क्रमागत समसंख्या म्हणजे समसंख्या माहित आहे, 2 4 6 8, तर क्रमागत म्हणजे 2 आणि 4 येईल किंवा 4 आणि 6 येईल, 6 आणि 8 येईल, म्हणजे क्रमाने येणाऱ्या 2 समसंख्या. मग इथं बघा 8 आणि 10 घेतलंय, 8 आणि 10 यांचा मसावी 2 येतो. याचा पडताळा बघा, 8 चे अवयव पाडले आपण 2 गुणिले 2 गुणिले 2, म्हणजे 2 दोन्ही 4 4 दोन्ही 8, आणि 10 चे अवयव पाडलेत बघा 5 दोन्ही 10, तर यातील कॉमन फक्त मसावीसाठी आपण काय करतो, फक्त आणि फक्त सामायिक घटक घेतो. तर यामधील 2 10 च्या अवयवामध्ये आणि 8 च्या अवयवामध्ये 2 आहे, तर या 2 साठी फक्त आणि फक्त 2 घेऊन आपण मसावी किती आलेला आहे, 2 आलेला आहे. इथं 2 आहे परंतु 10 च्या अवयवामध्ये नाही, 10 च्या अवयवामध्ये 5 आहे पण 8 च्या अवयवामध्ये 5 नाही, म्हणून हे 2 2 आणि हे 5 हे असामायिक अवयव झाले. इथं मसावीसाठी आपण सामायिक अवयव फक्त घेतो, तर इथं फक्त मसावी काय आलेला आहे, 2 आलेला आहे. अवयव पाडून तुम्हाला करण्यापेक्षा इथं काय दिलेलं आहे, 2 क्रमागत समसंख्या कोणत्याही येऊ द्या. आता इथं 8 आणि 2 घेतलं, तुम्हाला जर इथं सांगितलं 12 व 14, 12 व 14 याचा मसावी काढा, लगेच उत्तर 2 आलं पाहिजे. इथं तुम्हाला 82 आणि 84, 82 व 84 दिलं, तर याचा अवयव पाडत बसायचं नाही, गोंधळून जायचं नाही. तर 82 आणि 84, अरे बाई काहीतरी संबंध लागतोय इथं, म्हणजे कशाचा लागतोय, तर 2 क्रमागत समसंख्या आहेत आणि 2 क्रमागत समसंख्यांचा मसावी काय सांगितलेला आहे, महत्वाची गोष्ट, तर याचा 2 क्रमागत समसंख्यांचा मसावी हा 2 येतो. हे तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे आणि त्याचं उत्तर लगेच सांगितलं पाहिजे की मसावी 2 आहे. पुढचं बघा, 2 क्रमागत समसंख्यांचा लसावी, आता मसावी काढला 2 येतो, तर लसावी काढायचा आहे. तर लसावी काय असतो, तर त्या 2 संख्यांचा गुणाकाराचा अर्धा असतो.
म्हणजे त्या दोन संख्या म्हणजे 8 आणि 10 दिलं इथं, त्याचा मसावी 2 काढला. लसावी जर काढायचा असेल तर 8 आणि 10चा गुणाकार करायचा आणि त्या गुणाकाराच्या अर्धा लसावी असतो. 8 आणि 10चा गुणाकार येईल 80 आणि 80 ची अर्धी येईल 40. आता याचा पडताळा जर तुम्हाला करायचा असेल तर इथं 8 आणि 10चे अवयव काढून घ्या. 8 चे येतील 2 गुणुले 2 गुणुले 2 आणि 10चे येतील 5 दुनी 5 गुणुले 2 10. म्हणजे इथं 10 आणि 8 चे अवयव काढून घेतलेले आहेत. लसावी बरोबर 40 येतोय का बघा. आता इथं सामायिक अवयव 2 आहे म्हणजे 2 लिहून घेतलं गुणुले, आता हे असामायिक घटक आहेत 5 2 आणि 2, तर इथं 2 गुणुले 2 गुणुले 5 येईल म्हणजे 2 दुनी 4 4 दुनी 8 8 पंचे 40. तर आपला लसावी किती आलेला आहे 40. हे अवयव पाडून करण्यासाठी खूप वेळ जातोय, तर एक लक्षात ठेवायची छोटीशी ट्रिक की दोन संख्यांचा गुणाकार करायचा आणि गुणाकाराला काय करायचंय त्याचा अर्ध करा म्हणजे त्या गुणाकाराला 2 ने भागा म्हणजे इथं उत्तर येईल तुमचं लसावी. तर 2 क्रमागत समसंख्यांचा लसावी कसा काढायचा किंवा मसावी कसा काढायचा, सहमूळ संख्यांचा लसावी मसावी कसा काढायचा आणि जोडमूळ संख्यांचा मसावी कसा काढायचा हे तुमच्या लक्षात आलेलं